नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सुंदर एका नवीन डिझाईनमध्ये छान असं मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत। त्यानंतर हे बघा चंद्रकोराची आपली जे मंगळसूत्र असते ते घेतलेलं आहे। त्यानंतर क्रिस्टल काळे मणी आणि मीडियम साईजचे काळे मणी घेतलेले आहेत। तर आपण बनवायला सुरुवात करूयात। बघा आता इथे मी सिंगल पदर घेतलेला आहे, म्हणजे डबल केलेला आहे। हा सिंगल कधीच घ्यायचा नाही, असं डबल करून घेतलेला आहे। तर इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे। जेव्हा आपण शॉर्ट मंगळसूत्र बनवतो ना तेव्हा स्क्रू टाकायचा आहे। लॉंग असला तरी तो फिनिशिंगसाठी छान दिसतो, त्याच्यामुळे स्क्रू हा नेहमी टाकायचा आहे। स्क्रू नसेल तर हे हुक असतो, हुकसुद्धा चालतो। आणि काही नसेल, लांब मंगळसूत्र असेल तर मागे गाठ मारली आणि असं दोऱ्याने त्याला फिनिशिंग करून घेतली तरीसुद्धा चालते। तर आता हे बघ स्क्रू नंतर आपल्याला 2 काळे मणी टाकायचे आहेत। त्याच्यानंतर एक क्रिस्टल मणी काळा, गोल्डन मणी, परत एक क्रिस्टल मणी। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मणी टाकायचे आहेत, हे 2। त्याच्यानंतर असे हे 3, परत 2 काळे मणी, एक क्रिस्टल गोल्डन आणि क्रिस्टल मोठा काळा। त्यानंतर परत 2 छोटे मणी, परत क्रिस्टल गोल्डन आणि क्रिस्टल। हे बघा असं कॉम्बिनेशन छान केलेलं आहे। त्यानंतर 2 काळे, काळा एक क्रिस्टल मोठा गोल्डन आणि क्रिस्टल मणी टाकायचा आहे। तर असे हे मी 7 मणी टाकलेले आहेत। परत 2 काळे, क्रिस्टल गोल्डन आणि क्रिस्टल, त्यानंतर मध्ये 2 काळे। अशी सिरीज लक्षात ठेवायची आणि 1-2 वेळा बघितलं की ते तुम्हाला जमून जाईल। हल्ली लग्न सराई चालू आहे, त्याच्यामुळे एकदम वेगळं असं मंगळसूत्र घातलं ना की त्याला अधिक शोभा येते। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 टाकलेले आहेत मणी मी इथे। बघा आता इथे मी हे जे आहे ते 7 टाकलेले आहेत आणि इथं थोडी वेगळी पुढच्या साईडला मंगळसूत्राच्या बाजूला थोडीशी वेगळी मी डिझाईन बनवलेली आहे। तर एक गोल्डन, हे बघा क्रिस्टल, त्यानंतर गोल्डन क्रिस्टल असे हे मणी टाकलेले आहेत। ते एक आड एक आपल्याला जितकं लांब हवं आहे ना आता तितकं आपल्याला हे मणी टाकायचे आहे। ते गोल्डन क्रिस्टल परत एक गोल्डन क्रिस्टल, असे हे 9 मणी टाकलेले आहेत मी। एक क्रिस्टल मणी आणि एक गोल्डन मणी अशा पद्धतीने। बघा मागच्या साईडचे होते ते 7 टाकलेले होते आणि इथून जे आहे ते 9 टाकलेले आहेत। आणि मग मध्ये आपल्याला जे चंद्रकोराचं मंगळसूत्र घेतलं होतं ते टाकायचं आहे। आणि आता परत ह्या साईडला बघा चंद्रकोरानंतर हे बघा मोठा मणी टाकलेला आहे गोल्डन, तर बरोबर आपल्याला मोठा मणी टाकायचा आहे या साईडला। क्रिस्टल मणी, गोल्डन क्रिस्टल असे हे 9 मणी आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर माझ्या ज्या डिझाईन आहेत ना त्या प्रत्येक डिझाईन मी वेगळे बनवलेले आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। आणि खूप छान छान वेगळं असं काहीतरी आपल्याला नवीन पद्धतीने घालता यावं आणि खूप कमी खर्चामध्ये सोप्या पद्धतीने ते स्वतः बनवता यावं म्हणून मी ह्या अशा व्हिडिओ टाकत असते। तर हे बघा आता इथे हे जे मणी आहेत ना ते आपले होऊन झालेले आहेत 9। त्यानंतर हे बघा इथं क्रिस्टल मणी 2 काळे आणि परत एक क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल, अशा पद्धतीची ही सिरीज जी आहे
ते आपले सुरू झालेले आहे. इथून जी आपण सुरुवातीला ओवली होती तशीच आपल्याला इकडच्या साईडला ओवायची आहे. 2 काळे क्रिस्टल, गोल्डन क्रिस्टल, 2 काळे, अशा पद्धतीची सिरीज आहे. तर ती लक्षात ठेवून आपल्याला हे बनवायचं आहे. क्रिस्टल, गोल्डन आणि काळे मणी. हे बघा, काळे मणी जे होते ना ते लास्टला आपण टाकलेले होते सुरुवातीला, तसेच बरोबर आले पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे स्क्रू. हे बघा, आणि आता इथे आपल्याला जी सुई आपण बांधतो ना ती पण काढून घ्यायची आहे. अशी खेचायची किंवा मग कैचीने कापलं तरीसुद्धा चालते. आणि आता जे टेप पट्टी लावतो ती सुद्धा काढून घ्यायची आहे, कारण थोडासा धागा तिथे पुढे टेप पट्टी आपण जेव्हा लावतो तेव्हा चिपकवायला तिथे धागा जातो. तर व्यवस्थित हे बघा मणी पुढे करून घ्यायचे आहेत. आणि आता आपल्याला व्यवस्थित इथे 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत, कारण हा सिंगल पदर असल्यामुळे गाठ थोडीशी बारीक येणार आहे. तर व्यवस्थित इथे 4 ते 5 मारायचे आहे ती, जेणेकरून स्क्रू हा बाहेर निघणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे ॲडजस्टमेंट करायचे आहे. 2 धागा आहे बघा थोडंसं लांब राहिलेला आहे, तो गुंतलेला होता. तर थोडंसं आपण गाठ बांधण्यापुरताच ठेवायचा आहे. असं लांब ठेवला ना बघा, मी कापला नाही त्याच्यामुळे गाठ मारताना मागचे जे मणी आहेत ना त्या मण्यांमध्ये जाऊन गुंतला होता. तर जेव्हा आपण सुया काढतो ना तेव्हा आपल्याला गाठ बांधण्यापुरताच ठेवायचा आहे. बाकीचा जर थोडा वाढावा असेल तर तो कापून घ्यायचा, म्हणजे असं गुंतागुंत होत नाही. बघा इथे मी असं ओढून सुद्धा बघायचं गाठ. हे बघा, आता मी इथे 4 गाठी मारलेल्या आहेत. अजून एक मारते म्हणजे 5 होऊन जातील आणि व्यवस्थित राहतील. आणि आता हा थोडासा लांब राहिलेला होता धागा, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. थोडंसं अंतर ठेवून, एकदम जवळून कापायचं नाही. आणि थोडंसं लांबून कापलं की हे परत आपल्याला मेणबत्तीला किंवा दिव्याला लावून थोडंसं असं चिपकवून घ्यायचे आहे. दोन्ही पदर आहेत ना ते चिपकवायचे. थोडंसं मागं गेलं की जी गाठण बांधतो ना आपण तिथे थोडंसं असं प्रेस करून द्यायचं आहे, म्हणजे हे जे मंगळसूत्र आहे ते तुमचं याच्यातून निघणार पण नाही. गाठ हे नायलॉनचा धागा असतो त्याच्यामुळे गाठ निसटण्याची भीती असते. नायलॉनचा असला तरी तो खूप म्हणजे पॅक आहे, खूप चांगला धागा आहे. बघा, आता लग्न सराई आहे आणि काठपदरी साड्या किंवा नऊवारीवरती सुंदर अशा पद्धतीने आपल्याला असं हे मंगळसूत्र यूज करता येतं आणि खूप छानसुद्धा दिसतं. बघा, एकदम नवीन डिझाईन आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन मी सुंदर अशा पद्धतीने केलेलं आहे 2 ह्याच्यामध्ये. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.